नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेसची मापं कशी घ्यायची ते पाहिलं. नंतर आपण ची कटिंग कशी करायची हे पाहिलं. आता आपण ड्रेसचा टॉप जो आहे ना, तर तो शिवायचा कसा हे पाहणार आहोत. तर हे सगळं डिटेल्समध्ये आहे. तुम्हाला ड्रेस येत नसेल ना, तरी पण तुम्ही आपले हे सगळे बारकाईनं पाहून परफेक्ट असा फिनिशिंगमध्ये ड्रेस शिवू शकता. आता पहा, इथं मी काय केलं, बरोबर खालच्या कापडाचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर हे एकावर एक ठेवून घेतलं. वरच्या साईडला आपण कुठेच हाईटला मार्जिन सोडलेली नाही आहे. त्यामुळं पहा, मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक एकावर एक ठेवलेलं आहे. परत मधलं त्याचं सेंटर किती निघतंय हे सगळं पाहून घेतलं. त्याला अशा प्रकारे पिन्या लावून घेतल्या. आता हे खालच्या कापड आपण एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे. परंतु हे सेंटर काढल्याने काय होतं, टॉप हा फिरत नाही. कधी-कधी म्हणतात ना, ड्रेस असा नाही का फिरतोय गोल, म्हणजे असा वाकडा जातो थोडासा डिझाइन वगैरे. तर तसं काहीच होत नाही. हे असं केल्याने, पिना लावल्याने बरोबर सेंटरवरती सेंटर येतं. आता आपल्याला अस्तरची जो भाग आहे ना, तर तो खालच्या साईडनं आपल्याला एक साईडला फोल्ड करून ठेवायचा असतो. म्हणजे त्याचे धागे वगैरे निघू नये यासाठी. तर हे तुम्ही पिना लावायच्या आधी केलं तरीही चालेल, पण माझ्या लक्षात नव्हतं राहिलं, त्यामुळे मग मी हे नंतर केलेलं आहे. त्यानंतर आता इथं पहा, बरोबर हे असं एकावर एक ठेवून घ्यायचं आणि वरच्या साईडला सगळ्यात आधी वरती अशी एक आडवी लाईन मारून घ्यायची, जेणेकरून शोल्डर वगैरे सगळं पॅक होईल यासाठी. आता ही एक लाईन मारून झाली. त्यानंतर लगेच आता हा मुंढा जोडून घ्यायचा. जोडताना एक लक्षात ठेवायचं, आपण पिना लावलेले आहेत त्यामुळे ते कापड खूप जास्त हालत नाही. पण जोडताना एक लक्षात ठेवायचं आहे, की दोन्ही साईडला एकसारखं, म्हणजे इकून पण थोडं एक्स्ट्राचं कापड सारखं सुटलं पाहिजे, तिकूनही एक्स्ट्राचं कापड जास्त सुटलं पाहिजे. त्यावेळेसच आपलं हे सेंटर खालच्या कापडाचं आणि वरच्या कापडाचं एकावर एक बरोबर येतं. आणि कुठेही झोळ पडू द्यायचा नाही आहे तुम्हाला. म्हणजे हातानं असं व्यवस्थित असं थोडं-थोडं करत राहायचं, म्हणजे पाहायचं फिनिशिंग येते का नाही. कुठे गुढी पडायला नको, कुठे चून पडायला नको. कारण अस्तरचं ब्लाऊज ज्यावेळेस शिवतो आपण, त्यावेळेस ते अस्तर थोडं असतं अटॅच करायला. पण ज्यावेळेस ड्रेस शिवतो, त्यावेळेस ड्रेसचं अस्तर हे खूप मोठं असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं मग काय होतं, की झोळ वगैरे जास्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे इथं पहा, मी कसं हाताने व्यवस्थित करते तर सेम तसंच तुम्हाला इथं हाताने व्यवस्थित करायचं आहे. आणि त्यानंतर राहिला विषय, ह्या पिना काढून घेताना पण मी मोजून काढते बरं का. इथं मी साधारणतः 4 पिना लावल्या होत्या. तर त्या मी मोजून काढलेल्या आहेत. जेणेकरून काय होतं, कधी-कधी ड्रेस देताना कस्टमरला तशीच पिन जायला नको. किंवा मग ती आपल्याला पण टोचायची भीती असते. त्यामुळे मग मी ह्या पिना लावताना पण मोजून लावते, की मी किती लावलेल्या आहेत आणि काढतानाही मोजून काढते, जेणेकरून कोणाला टोचायची वगैरे भीती नको यासाठी. त्यानंतर हे राहिलेलं कापड जे एक्स्ट्राचं आहे ना, हे सगळं मी कट करून घेते. व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये एकदम कापड कट करायचं. त्यानंतर अस्तरचं वरून म्हणजे खाली जे आपण एक्स्ट्राचं कापड सोडलेलं होतं ना, तिथे देखील तुम्हाला असं सरळ कट करून घ्यायचं आहे. कुठेही त्याला काही आकार द्यायचा नाही, काहीच नाही. इथं पहा, हे असं व्यवस्थित असं सरळ कट करायचं, जेणेकरून हाईट जी आहे ती एकदम सरळ येते. तर हे असं आपलं एक पार्ट जोडून तयार झालेला आहे पुढचा. आता सेम असाच मागचा पार्ट जोडून घ्यायचा आहे. आता मागचा पार्ट जोडताना मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे. हा पार्ट असा मागचा मी जोडून घेतला आहे, कारण की सेम प्रोसेसने जोडलेला आहे. काहीच बदल करायचा नाही आहे. आता पाठीमागून जे आपण टक्ससाठी जे मार्किंग केलं होतं, तर ते मार्किंगवरती आपल्याला हे 2 टक्स मारायचे आहेत. तर पहा, एक टक्स मारून झाला, त्यानंतर दुसरा टक्स मारायचा आहे. आपण हे सगळं कटिंग करतानाच करून ठेवतो, जेणेकरून आपण ज्यावेळेस शिवायला घेतो ड्रेस, त्यावेळेस आपल्याला कुठेच काहीच करायची गरज पडत नाही. टेप पण हातात घ्यायचा नाही, खडू पण हातात घ्यायचा नाही. एकदम परफेक्ट असं कटिंग होतं यासाठी. आता इथं पहा, एक कट मी म्हणजे मेन मध्ये काढला ड्रेसचा सेंटर, आणि त्यानंतर दुसरा कट जो आहे ना, तर तो गळ्याच्या मार्किंगवरती एक कट दिला, जेणेकरून आता आपल्याला गळा पलटी करायचा आहे. त्यासाठी एकदम म्हणजे परफेक्ट असा पलटी व्हावा. आता इथं माझ्याकडचं कॅनव्हास पेपर संपलेला होता आणि नेमकं झालं असं, की हा ड्रेस माझा स्वतःचा होता. त्यामुळे मग म्हटलं, की चला कॅनव्हास पेपरसाठी ड्रेस ठेवण्यापेक्षा ड्रेस शिवून घेऊ, आणि नसेल कॅनव्हास पेपर तरी पण चालतं. पण कॅनव्हास पेपर टाकल्याने ड्रेसचा गळा हा एकदम स्ट्रेट राहतो आणि दिसायला छान दिसतो. कस्टमरचं असतं तर मी नक्कीच टाकला असता, पण हा माझा स्वतःचा होता. त्यामुळे मग मी इथं 7.5 इंचाचा गळा घेतला होता रेडी, तर तो 8.5 इंचावरती कटिंग केला. 2.5 इंच त्याची रुंदी घेतली आणि त्यानंतर त्याला 1 इंचाचं असं मार्जिन दिलेलं आहे, आणि त्यानंतर हे असं कट केलं. तुम्हाला मधला भाग नसेल कट करायचा, तर तो तुम्ही शिवल्यानंतर पण कट करू शकता. तर इथं माझ्याकडून कट मी केला होता
आणि त्यानंतर मग याला असं थोडं थोडं फोल्ड करून घेतलं, जेणेकरून मग धागे वगैरे एक्स्ट्राचे निघायला नको, त्यासाठी आधीच याला फोल्ड केलं फिनिशिंगमध्ये. आणि आता बरोबर आपण हा मागच्या पार्टसाठी मी गळा कट केलेला आहे. तुम्ही पुढच्या भागासाठी थोडा कमी गळा कट करायचा आहे. हा मी जवळपास 7.5 इंचाचा तयार गळा घेतला होता, त्यामुळे तो शिवून जवळपास 8 म्हणजे मार्जिन धरून 8 इंचाचा कट झाला. आता तो शोल्डरमध्ये अर्धा इंच जातं, त्यामुळं अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं आपल्याला. त्यानंतर अशा प्रकारे इथं देखील पिना लावून घेतल्या, जेणेकरून गळ्याचं सेंटर वगैरे पाहून घ्यायचं. बरोबर आपण जिथं खुणा केलेल्या आहेत त्या खुणांवरती गळ्याच्या खुणा केल्या होत्या ना गळा मार्किंगच्या, तर तिथं पहा बरोबर मी हे 2 टोक ठेवले आणि त्यानंतर अशा प्रकारे हे शिवून घेतलं. त्याला पिना लावल्या होत्या, जेणेकरून ते हलावू नाही, इकडं-तिकडं जाऊ नये यासाठी. तर अशा प्रकारे पिना लावून घेतल्या. हा गळा आपला इथं बरोबर असा तयार झालेला आहे. आता गळा तयार झाल्यानंतर याचं मधलं कापड जे होतं एक्स्ट्राचं, तर ते कट केलं. नंतर छोटे-छोटे कट्स देऊन घेतले. कट्स दिल्याने गळा हा व्यवस्थित छान पलटी होतो. कुठेच असं ओढल्यासारखं, खेचल्यासारखं होत नाही. तर त्यासाठी. त्यानंतर इथं असा गळा पलटी केला. नंतर एक शिलाई देऊन घेतली. बरोबर त्याच्या कडेकडेने दिलेली आहे पहिली शिलाई. आणि दुसरी शिलाई जी आहे ना, तर ती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही हातशिलाई वगैरे केली तरीही चालतं. पण इथं मला काय करायचं होतं, की मी हातशिलाई करणार नव्हते. मी डायरेक्ट हे करणार होते, म्हणजे डायरेक्ट मी शिलाई मारून दिली होती दुसरी देखील. तर इथं पहिली शिलाई आहे, परंतु मी आधी वरून स्टार्ट केली. पण म्हटलं चला तुम्हाला तसं कळणार नाही एवढं, त्यामुळे मग आतल्या साईडने एकदा मारून, म्हणजे परत म्हटलं आतल्या साईडनं मारायला घेऊया. तर त्यानंतर दुसरी देखील इथं शिलाई दिलेली आहे. तुम्हाला नसेल शिलाई दिसू द्यायची एक पण, तर तुम्ही डायरेक्ट इस्त्री करा आणि ब्लाऊज पूर्ण, म्हणजे सॉरी, ड्रेस पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही त्याला हातशिलाई देखील करू शकता. पण मी इथं हातशिलाई नाही करणार, त्यामुळे मी 2 टिपा मारल्या आणि काम फिनिश केलं, जेणेकरून आपलं काम पटापटा होतं. त्यामुळं मग मी काय जास्त हातशिलाईच्या वगैरे भानगडीत पडत बसत नाही. त्यानंतर आता इथं पुढचा गळा आहे. पुढचा गळा मी तयार 6.5 घेतला होता, त्यामुळं क्रॉसमध्ये 7 इंच घेतलेला आहे. आणि त्याला असं थोडासा नॉर्मल पान शेप दिला होता, जास्त नव्हता दिला. साईडनं 1-1 इंचाचं मार्जिन दिलं आणि हे असं कट केलेलं आहे. सेम जसा मागचा गळा शिवून घेतला, तसाच पुढचाही शिवून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला सेम त्याची एक साईड दाबून घेतली. त्यानंतर बरोबर गळ्याचं जिथं सेंटर होतं आपलं, त्या सेंटरवरती हे असे 2 टोक ठेवून घेतले. सगळं दोन्हीकडे पिना लावून घेतल्या. मधल्या सेंटरला देखील एक पिन लावून घेतली, जेणेकरून गळा कुठेच हालत नाही आणि परफेक्ट असा शेपमध्ये कट होतो आणि आपल्याला शिवायला देखील पटापट उरकतं. परत टिपा वगैरे उसवायची काहीच गरज पडत नाही यासाठी. त्यानंतर पहा अशा प्रकारे मी इथं बरोबर आणि त्या पिना बरोबर जवळ आलं की बरोबर ह्या काढत जायच्या आणि आपल्या आपल्या ठेवून द्यायच्या. त्यानंतर इथं हे पूर्ण तयार, म्हणजे असं टिप वगैरे मारून झाली. नंतर एक्स्ट्राचं कापड मधलं कट करायचं आणि म्हणजे जसा पाठीमागचा गळा पलटीला ना, सेम तसंच करायचं आहे. याला देखील मी हातशिलाई करणार नाहीये, त्यामुळे याला देखील मी 2 टिपा मारूनच पलटी करणार आहे. त्यानंतर इथं पहा, याला देखील आपण असं फोल्ड केलं. पहिल्यांदा एक टिप मारायची आणि परत अजून एक टिप मारायची, म्हणजे आतलं कापड जे आहे ना, तर ते व्यवस्थित असं 2 टिपांमध्ये व्यवस्थित असं अडकलं जातं, म्हणजे कुठंच आपल्याला हातशिलाईची गरज पडत नाही. हा पान शेप जो आहे ना, तर तो मी थोडा दिला होता नॉर्मलीमध्ये. तुम्हाला हवं असेल तुम्ही जास्त देऊ शकता, किंवा अजून काही वेगळा पॅटर्न करायचा असेल तर तो पण तुम्ही इथं गळ्याला करू शकता. पण मला काही खूप जास्त काही पॅटर्न आवडत नाहीत. सिंपल आवडतं. त्यामुळं मी इथं माझ्यासाठी सिंपल ठेवत असते. तुम्ही कॅनव्हास पेपर टाका, जेणेकरून गळा एकदम अजून जास्त कडक फिनिशिंगमध्ये दिसतो यासाठी. तर हे पहा, आपला पुढचा गळा देखील अशा प्रकारे तयार झाला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर जोडून. तर शोल्डर जोडताना काय करायचं, शोल्डरच्या साईडला जरी, म्हणजे मोंढ्याच्या साईडला जरी थोडं मागं-पुढं झालं तरी पण चालतं. पण गळ्याच्या साईडला शोल्डरवरती एकदम शोल्डरच आलं पाहिजे. थोडं फार पण मागं-पुढं चालणार नाही. नाहीतर अन्यथा ते शोल्डर मागं-पुढं झालं तर मग ते दिसताना खूप विचित्र दिसतं. त्यासाठी गळ्याच्या साईडला थोडंफार मागं-पुढं झालं तरीही चालतं, पण सॉरी, शोल्डरच्या साईडला. पण गळ्याच्या साईडला शोल्डर अजिबात मागं-पुढं होऊ द्यायचं नाही. तर ते झालं. आता आपल्याला इथं स्लीव्ज ही करायची आहे. आता इथं स्लीव्जला मी पट्टी जोडत आहे, तर पट्टी का जोडतीये, तर मला कापड कमी पडलं होतं. स्लीव्जसाठी जे अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं कापड घेतो ना, तर ते कमी पडलं होतं. त्यामुळं मग मी म्हटलं
म्हणून मग मी इथे एक पट्टी घेतली अस्तरच्या कापडाची आणि ती पलटी केली. तुमच्याकडे जर स्लीव्हजचं कापड एक्स्ट्रा असेल ना, तर तुम्ही स्लीव्हज कटिंग करतानाच 1 इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड करा आणि डायरेक्ट स्लीव्हचीच पट्टी दुमडू शकता. पण मला कमी पडलं होतं. त्यामुळं मग मी इथं अस्तरची पट्टी जी आहे ना, तर ती दुमडून घेतली जेणेकरून मग ते व्यवस्थित असं दुमडलं जावं यासाठी. तर इथं पहा पहिल्यांदा एकच शिलाई देऊन घेतली आहे मी. म्हणजे 2 पण देऊ शकता तुम्ही. तर त्यानंतर इथं आता मी स्लीव्ज ही म्हणजे प्लेट्सची बनवत होते. गोपीभाई टाईप म्हणा किंवा कशी, पण याला मी खूप जास्त प्लेट्स घेत होते. तुम्ही हिची कटिंगचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता कटिंग कशी केली आहे. जितक्या जास्त प्लेट्स येणार होत्या, तितक्या मी इथं घेत होते आणि एकदम छोट्या-छोट्या प्लेट्स घेतल्या होत्या. खूप काही मोठ्या घेतल्या नव्हत्या. कारण मला एकदम छोट्या-छोट्या प्लेट्स घ्यायच्या होत्या. मोठ्याल्या नको होत्या. त्यामुळे मी एकदम छोट्या नाजूक-नाजूक प्लेट्स घेतल्या. प्लेट्स घ्यायला मी याचं हे वापरलेलं आहे, जे आपण शिलाई म्हणजे टिपू पुसवायसाठी जे घेतो ना, त्याला आता काय म्हणतात ते मला माहीत नाही आहे. तर ते घेतलेलं आहे आणि त्याने अशा छोट्या-छोट्या एकदम नाजूक अशा प्लेट्स टाकून घेतल्या आणि तुम्हाला जर स्लीव्हलेस वगैरे घालायची सवय असेल ना, तर तुम्ही खालच्या साईडला न प्लेट्स मारता जरी ही स्लीव्हज आहे अशीच वरच्या साईडला प्लेट्स मारून जोडून दिली ना, तरी पण खूप छान दिसतं. पण मी स्लीव्हलेस नाही घालत, त्यामुळं मग मी याला दोन्हीही साईडनी प्लेट्स टाकल्या, जेणेकरून खालच्या साईडला देखील व्यवस्थित असं पॅक होईल यासाठी. अन्यथा तुम्ही वरच्या म्हणजे फक्त वरच्या साईडला प्लेट्स टाकून तशी स्लीव्ह जोडली, तरीही खूप छान दिसेल आणि एक वेगळा लूक येईल काहीतरी. तसंच मी खालच्या साईडला मला नको होतं, त्यामुळं मग मी इथं खालच्या साईडला देखील छोट्या-छोट्या ज्या चुन्या आहेत, तर त्या इथं टाकून घेतलेल्या आहेत. तर इथं पाहू शकता आपली ही अशी कंप्लीट झालेली आहे स्लीव्ह चुन्या टाकून. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता. कापड कमी आहे, जास्त आहे किंवा प्लेन स्लीव्हज देखील तुम्ही इथं बसवू शकता. त्यानंतर आपण जशी ब्लाऊजला स्लीव्हज बसवतो, सेम त्या प्रकारे इथं स्लीव्हज जी आहे ना, तर ती बसवून घ्यायची आहे. तर पहा एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये स्लीव्हज बसवून घ्यायची. कुठलंही काम करा, फक्त फिनिशिंग महत्त्वाची आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते. फिनिशिंग ज्या कामाला दिली किंवा ज्या कामात फिनिशिंग असते, ते काम नक्कीच परफेक्ट झाल्यासारखं वाटतं आपल्याला देखील. तर अशा प्रकारे स्लीव्हज तयार झाली. दुसरीही मी इथं स्लीव्ह जी आहे ना, तर ती तयार करून घेतली. जेणेकरून दोन्हीत पण दाखवत बसायचं म्हटलं तर खूप वेळ जातो. आता आपण इथं फिटिंगची मार्किंग ही पहिल्यापासूनच केलेली होती. पण आपल्याला फक्त इथं दंडघेर किती आहे आपला, त्याच्या अर्ध करून टाकायचा आहे. आता जिथं माझा जेवढा दंडघेर होता, त्याच्या अर्ध टाकलं. स्लीव्हजला जसं आपण दरवेळेस टाकत असतो त्यात तसं. आणि आता त्यानंतर तुम्हाला इथं खाली काहीच करायचं नाही. आपण ज्यावेळेस कटिंग केली, त्यावेळेसच आपण हे परफेक्ट मेजरमेंट घेऊन कटिंग केली आहे. त्यामुळं पहिली जी आपण जसं-जसं लाईन मार्किंग केली होती, सेम त्या मार्किंगवरती फक्त तुम्हाला इथं शिलाई घ्यायची आहे. जसं खडूचं मार्किंग होतं, त्यावरती मी व्यवस्थित अशी शिलाई घेतली. आता त्यानंतर दुसरी शिलाई ही मी बरोबर मार्किंगवरती म्हणजे बरोबर त्याच्या शेजारी घेतलेली आहे. आता ज्यावेळेस दुसरी शिलाई देतो ना, त्यावेळेस तुम्ही खालच्या कटच्या साईडनं 1 ते 1.5 इंच शिलाई ही एकावर एक द्यायची आहे आणि तिथून पुढं थोडीशी म्हणजे दुसरी शिलाईमध्ये गॅप द्यायचा आहे. 2 शिलाया ज्या असतात ना, तर त्याच्यामध्ये गॅप हा तुम्हाला इथं पहा खालच्या साईडला आल्यानंतर ह्या तिन्हीही शिलाया एकावर एक द्यायच्या. जेणेकरून आपलं काय होतं ज्यावेळेस आपण हे करणार ना, म्हणजे खालचे कापड ज्यावेळेस दुमडणार ना, त्यावेळेस ते तिथं कट छान बसतो. आता त्यानंतर हे असं थोडं-थोडं याला कट करायचं, जेणेकरून हे कापड असं स्ट्रेचेबल होतं. म्हणजे ड्रेस घातल्यानंतर फिटिंगची साईड एकदम छान बसते. परफेक्ट फिनिशिंगला अशी स्ट्रेचेबल होते त्यामुळं. तर आता इथं पहा, इथं बरोबर आपण अर्धा इंचाचा पहिला फोल्ड करायचा आणि दुसरा परत अर्धा इंचाचा. कारण आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे याच्या मार्जिनसाठी. काय म्हणतात त्याला ते, आपण इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं पहा हिप साईजमध्ये. तर ते बरोबर तेवढं जे मार्किंग आहे ना, तर ते बरोबर इथं अर्धा इंचाचा आधी फोल्ड, अर्धा इंचाचा नंतर फोल्ड असं करून इथं बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ही शिलाई पूर्णतः पहा शेवटपर्यंत म्हणजे याच्यापर्यंत द्यायची आहे. कटच्या साधारणतः 1 इंच वरती द्यायची आहे. जिथपर्यंत आपला कट आहे तिथपर्यंत त्याच्या अर्धा इंच दिली तरीही चालेल. अर्धा इंच वरती असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्यानंतर परत एक शिलाई परत मशीन तिथं फिरवायची. इथं व्यवस्थित असा तुमचा चौकोन आकार आला पाहिजे जेणेकरून दिसताना छान दिसतं. असं मशीन व्यवस्थित फिरवून त्याला चौकोनी आकार द्यायचा आणि त्यानंतर इथं माझा धागा तुटला होता. तर व्यवस्थित असं सगळीकडचे जे आहेत ना, तर ते तुम्हाला म्हणजे
दुसरी साईड साईड देखील तुम्हाला सेम अशा प्रकारेच करून घ्यायची आहे. काहीच बदल करायचा नाही. सेम हेच फॉलो करायचं आहे. 1 इंचाचं कापड दुमडलं पाहिजे असं. इथं पहा आपला चौकोन कसा किती छान आलेला आहे त्यामुळं. तर हे पहा आता बरोबर असं परत आता इथं काय केलंय मी, दोन्ही साईड तुम्हाला सेम केलेले आहेत आणि आता त्यानंतर इथं एकदम कडाकडानं शिलाई देते मी. तर ती शिलाई देताना मी माझं बोट जे आहे ना, तर ते पाठीमागे ठेवते जेणेकरून ही शिलाई अशी कडक ओढल्यासारखी वाटत नाही. तर तिला आकार जो आहे ना, तर तो एकदम म्हणजे असं स्मूथ येतो आणि ती अशी बरोबर गोलाकार होतं. म्हणजे कापड हे स्ट्रेचेबल होतं थोडक्यात. तशी शिलाई दिलेली. तर दोन्हीही साईडला तसं करून घेतलं. त्यानंतर खालच्या साईडला अशी एक दुमडून शिलाई देऊन घेतली. पुढच्या भागाला द्यायची, मागच्या भागाला द्यायची. दोन्हीलाही सेम देऊन घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचे धागे कट करायचे आणि परत खालच्या साईडला देखील इथं डबल शिलाई द्यायची. ती शिलाई देखील पाठीमागं बोट ठेवून द्यायची जेणेकरून कापड हे स्ट्रेचेबल होतं आणि दिसायला टॉप हा एकदम फिनिशिंगमध्ये छान दिसतो. तर आता इथं पहा हा टॉप आपला पूर्ण शिवून झालेला आहे. आता याचा घालून व्हिडिओ मी इथं शेअर करणार होते. पण नेमकं घरी पाहुणे वगैरे असल्यामुळे नाही केला. तर मी याचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच घालून शेअर